रासायनिक लेपनावर आव्हान दिलं होतं, काय झाले ऑर्डर? विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं विठोबाचे आतापर्यंत 4 वेळा रासायनिक लेप केले आणि ते काही व्यवस्थित झाले नाहीत, म्हणून पुन्हा 23 आणि 24 तारखेला रासायनिक लेपाची प्रक्रिया सुरू करायचं ठरवलं होतं. याच्या संदर्भामध्ये वारकरी महासंघ आणि मंदिर महासंघ यांनी त्याला विरोध केला होता, भाविकांनी विरोध केला होता. आणि त्याला कारण असं आहे की हिंदू धर्माप्रमाणे मूर्तीमध्ये प्राण असतात आणि मूर्तीमध्ये आपण सगळं आरोपित करतो की त्या मूर्तीमध्ये प्रत्यक्ष भगवान आहे असं म्हणून आपण काकड्यापासून शेजारजीपर्यंत नैवेद्य देवाला दाखवतो आणि अशा देवाला केमिकल लावणं हे योग्य नाही अशी भूमिका होती. आणि मंदिर समिती ऐकत नसल्यामुळं देवाणी कोर्टामध्ये मंदिर महासंघाच्या वतीनं गणेश लंके आणि बाळासाहेब डिंगरे यांनी इंजंक्शन सूट म्हणजे ताकीदीचा दावा दाखल केला होता आणि त्याच्यामध्ये तुर्तातुर्त ताकीद अर्ज होता, त्याची सुनावणी झाली आणि त्याच्यामध्ये वादींच्या वतीनं नामदार सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय की महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे त्याचं जे प्रकरण आहे ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्देश दिला होता भाविकांच्या भावना लक्षात घेऊन मूर्तीला किंवा शिवलिंगाला कोणत्याही प्रकारचं केमिकल लावू नये. तर तो जो होता तो आणि इतर काही सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत की मूर्तीला अपवित्र वस्तूंचा स्पर्श झाला तर त्यातलं देवत्व नष्ट होतं आणि त्याच्यामुळे भाविकांच्या भावनांना ठेच पोचती. ही गोष्ट कोर्टानं गृहीत धरली आणि जिवाणी न्यायालय कनिष्ठ पंढरपूर श्रीमती सोनाली राऊत यांनी आज इंजंक्शन ऑर्डर पास केली. म्हणजे पुढील हुकूम होईपर्यंत मंदिर समितीनं कोणत्याही तऱ्हेचा केमिकल लेप या मूर्तीवर करायचं नाही असा आदेश दिलेला आहे.